एक मान्यता एक अभंग आहे. कोणता कोणता? शंकरजीनं जेव्हा 14 वेळा डमरू ठोकला तिथून संगीताची निर्मिती झाली असं मी नाही म्हणत, पुस्तक म्हणते. अच्छा. लय ताल सूर निर्मिती तिथून स्वराची निर्मिती झाली, म्हणजेच लय ताल सुराचा निर्माता म्हणजे शंकराचा डमरू आहे. आता चालते पण दिसत नाही, तो म्हणजे कोण? हे हवा. हवा चालते, तुम्ही पाहू शकता कधी हवेले? नाही. आणि म्हणून हे माझ्या तर्कबुद्धीप्रमाणे तुमचा गाण्याचं समाधान आहे सुखदेवीजी. झुकना नहीं झुकाना आता है, यहाँ पे गिरा देंगे नहीं कुछ में, याद रखना. आणि म्हणून माझं गाणं काय म्हणते, कोण बनला गुरु कोण बनला चिला, नाही का? जन्म झाला ज्याचा तोच नाही मिला. पण आता माझं गाणं बघा, गाण्याला गाणं तुटत असते म्हणलं आणि गाणं सादर करतो. शांततेने बसा मंडळी, मिळाली संधी मिळाली संधी मिळाली संधी. अरे वा. शांततेने बसा मंडळी, मिळाली संधी मिळाली संधी मिळाली संधी. मी न गाणं गावलं शाही होण्याच्या आधी, संधी मिळाली संधी. आणि मी गाणं गावलं शाहीर होण्याच्या आधी. आता समोर काय झालं? काय झालं? एक कास्तकार बापा बैलाची जोडी कुठं घेऊन गेला? बाजारामध्ये गेला. गाण्याकडे लक्ष ठेवा, तुम्ही काय म्हणणार? एक कास्तकार आपली बैलाची जोडी बाजारामध्ये घेऊन गेला. आता त्याने यसनी टोचल्या. यसनी कशा टोचल्या? कास्तकार होता उलटा. निशांची सुखदेवाचं समाधान तुम्हाला करायचं आहे. आणि मग मला सांगा झोकना नाही झुकाना आता आहे बाबू. बघा गाणं काय म्हणते, काय एक कास्तकार भापा बडी घेऊन गेला बैलाची जोडी दुकानामंदी दुकानामंदी. एक कास्तकार भापा बडी घेऊन गेला बैलाची जोडी बाजारामंदी बाजारामंदी. आणि त्याने यसनी टोचल्या. नाक फोडाच्या आधी. नाक फोडाच्या आता जानपूर कसं भरलं? जानपूर भरायला काम लागते, छिद्र पडायला लागते पहिले. भरायला लागते, कास्तकाराचं गाव आहे आपलं. तर जानपूर कसं भरलं असं सांग बरं. कोणता बैल भेट नागपुरा चांदी असं भरली. आणि मी तुला देतो 2000 रुपये बक्षीस त्या गावामध्ये. मी देतो 2000 रुपये बक्षीस त्या गाण्याचा उघड कर. आणि नक्की ती उदारी काम नाही मावलं नाही जास्त फोटो मारी तुझे. लक्षात ठेवतो. आता बघा काय आहे गाणं, काय वाड्याचा वासना पडे बापा पासना. हे वाड्याचा वासना पडे बापा पासना. दुकानामंदी दुकानामंदी दुकानामंदी. आणि त्यानं जानपूर भरलं चिर करायच्या आधी. त्यानं जानपूर भरलं चिर करायच्या आधी. चित्रपटाच्या. आता त्यानं काय केलं, काय इडी जोडली इडी. आता खात्याचा धन समोरला टनाटन टनाटन टनाटन. पण त्या इड्याला ताव काही आला नाही. आणि म्हणून मग समोर काय झालं, काय झालं गाणं मी दुसरं सराव करणार होतो पण विषयाला विषय तुटते. लक्षात ठेवा. सध्या साध्याला बोलतात हो जाऊ. खात्याचा घन भापा वाजे टनाटन. हे खात्याचा घन भापा वाजे टनाटन. दुकानामंदी दुकानामंदी दुकानामंदी. आणि त्यानं इडी जोडली तव येण्याच्या आधी. त्यानं इडी जोडली तव येण्याच्या आधी. इडी जोडली तव येण्याच्या
हुरडा आता हुरडा भाजला हा. पण त्या हुरड्याला निस्वा द्यायचा होता हो किंवा बिना निस्वाचा हा ते म्हणतात त्यांनी तमाशा संता घरी निर्गुण पुरी शायर होना आसान बात नहीं नहीं उसके लिए दिन में सोना और रात को जगना पड़ता है रात को जगना पड़ता है शायर होना आसान बात नहीं नहीं उसके लिए दिन में सोना और रात में जगना पड़ता है तब जाके कोई अच्छा शायर बनता है क्या बात है लेकिन ये ठेकेदार लोग क्या कहते हैं क्या कहते हैं ए शायर हाँ। ये सब बातें हमको मत बता किसको बताएं हमको सिर्फ अच्छा कार्यक्रम मांगता है बाप रे अरे किसको बताऊं भैया ये शायरों की दुख भरी दास्ता है रास्ता है किसी ने ना जानी किसी ने ना मानी है मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है कहानी पल दो पल मेरी कहानी है कोण्या गावामध्ये गंमत करायला गेलं हे शाहीर चल लोकांचा वेळ झाला का चल रे स्टेज वरती हा मी काय म्हणतो तुम्हाला दोन गवळून तुम्हाला अर्धा घंट्याचा वेळ देईन हा आणि एक काम करा दोन गवळण झाली तर एकामेकाची घेणं चालू करून टाका डायरेक्ट काय घेणं तू त्याची घे तू तिची घे भगवान आणि याच्यावर तर काय जमाचं नाही पण त्याला माहित नाही का आम्ही विचार करून काय येतो भरून क्या भाई तमाशा चालू झाला तर वजन होतं तुम्हाला सांगतो काकाजी 65 किलो वजन होतं 65 बाप रे आणि जेमतेम अर्ध सीझन संपत आलं हा. हे 50च्या गटामध्ये आलं फक्त लग्नही व्हायचं असं वाटते माणसाला एखाद्या स्टेजवर मरते का काय होते त्याच्या घरचं टेन्शन शायरीचं टेन्शन आणि पुरं टेन्शन आणि हा निशांच्या देते वेगळं टेन्शन काय करते मला पागल शर्यती देऊ देऊ काय म्हणून शब्दाची मर्यादा मी मोडला नाही सुखदेव साहेब हा शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही पण ताकदीने भिडलो या नैकुण गावामध्ये तुले तर पलटवल्याशिवाय सोडणार नाही. कशाने कशाने ज्ञानाने असं जसा तू मला ज्ञानाला झुकवशील तसा मी सुद्धा तुला ज्ञानाला पलटवेल शाहीर साहेब क्या माझी ताकद नाही तुम्हाला असं पलटवायची आता बघा कास्तकाराने काय केलं काय केलं हुरडा भाजला हुरडा हुरडा. बघा काय झालं काय झालं अरे कुणबी कास्तकार बापा घराकडे आला आणि पाहता बापा माल मोठा आला रात्रभऱ्या मंदी आणि त्यानं हुरडा भाजला आणि सोयऱ्याचा आंगी. 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 आता हुरडा भाजून तो खाऊ लागला हा. कशामध्ये कशामध्ये